कशा प्रकारे गुड्सचं इन्स्पेक्शन होईल. इन्स्पेक्शन कसं होईल, गुड्सचं मुवमेंट जेव्हा होतं आहे म्हणजे गुड्स मार्गस्थ असताना जर त्याचं इन्स्पेक्शन करायचं असेल तर त्याचा सेक्शन जो आहे तो सेक्शन आहे तो 68 आहे आणि रूल जो आहे तो 138 आहे. बघा सेक्शन 68 मध्ये काय दिलं आहे, इन्स्पेक्शन ऑफ गुड्स इन मुवमेंट. आता एखाद्या वाहनामध्ये ते गुड्स आहेत आणि ते वाहन ज्यावेळेस आता कन्व्हेयन्सचा अर्थ दिला आहे त्यांनी, वेझल, एअरक्राफ्ट, व्हेकल यातनं गुड्स जातील तर त्यांची इन्फॉर्मेशन सबमिट करायची. रजिस्टर्ड पर्सननी रूल 138 प्रमाणे गव्हर्नमेंटला याची माहिती द्यायची ऑनलाईन. म्हणजे GST पोर्टलला ही माहिती किंवा त्याचं जे बिल पोर्टल आहे त्यामध्ये ही माहिती सगळी असेल की कोण सप्लायर आहे, कोण बायर आहे, कुठल्या प्रकारचे गुड्स आहे. पण ही माहिती आयदर सप्लाय असो वगैरे नसो, सप्लाय नाही आहे जॉबवर करता गुड्स चालले, कुठल्याही प्रकारे गुड्सचं मुवमेंट जेव्हा होतं आहे सप्लाय असो किंवा नसो तर त्याविषयी माहिती दिली का त्यातनं काय मिळतं, एक युनिक नंबर मिळतो. EBBLचा एक नंबर मिळतो. त्या नंबरवरून डिपार्टमेंटला माहिती मिळते की कुठलं व्हेइकल आहे त्यातनं एक गुड्स जाणार आहे. आणि या प्रकारे ही तरतूद आहे, सेक्शन आहे, रूल आहे. जर याचं उल्लंघन केलं, जर याप्रमाणे ही प्रोसिजर नाही केली तर काय होईल, बरोबर आहे ना. मागच्या वेळेला हे तुम्ही विचारलं मला, मी तुम्हाला सांगितलं काय त्यावेळेस की मार्गस्थ वस्तू वाहने अटकाव करणे, ती जप्त करणे सोडून देणे. पेनल्टीसाठी तुम्ही जाल जेव्हा पेनल्टी बघाल तर पेनल्टी करता जे सेक्शन आहेत, पेनल्टी केव्हा लागणार की कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ जे ॲक्ट किंवा रूल यांचं उल्लंघन केलं. आता हे जे तुम्ही बघता इकडे पेमेंट ऑफ टॅक्स रिफंड, इथपर्यंत टॅक्सपेअरला ऑब्लिगेशन्स आहे. टॅक्सपेअरला काय ऑब्लिगेशन आहे की जर सप्लाय असेल तर सप्लाय काय असेल हे बघा सेक्शन 7-8 मध्ये दिलं आहे. लेवी आणि कलेक्शन, कंपोजिशन स्कीम हे टॅक्सपेअरसाठी आहे. पुढे टाईम ऑफ सप्लाय काय असेल, व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय असेल, RTC कशा प्रकारे घ्यायचा, रजिस्ट्रेशन, कॅन्सलेशन, मग रिवोकेशन, टॅक्स इनवॉइस, क्रेडिट डेबिट नोट, अकाउंट रेकॉर्ड्स, रिटर्न्स, पेमेंट ऑफ टॅक्स आणि रिफंड, इथपर्यंत टॅक्सपेअरनी जे काय ते करणार आहे त्याविषयी तरतुदी आहेत. आणि ह्या असेसमेंट, ऑडिट, इन्स्पेक्शन हे डिपार्टमेंटच्या साईडनी काय होईल, कायदा बनवला आहे, ते कशा प्रकारे टॅक्सपेअरने काम करायचं हे दिलेलं आहे. आणि त्यांनी त्या प्रकारे काम नाही केलं किंवा ते काम चाललं की नाही त्याप्रमाणे याच्यावर कंट्रोल ठेवण्याकरता मग डिपार्टमेंटचं काम सुरू होतं. असेसमेंट, ऑडिट, इन्स्पेक्शन, सर्च सीजर, डिमांड, रिकव्हरी. आता यामध्ये शेवटी बघाल तुम्ही ऑफेन्स आणि पेनल्टी आहे सेक्शन 122 ते 138. यामध्ये कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ प्रोव्हिजन असेल, उल्लंघन केलं असेल ॲक्टमधल्या सेक्शनचं किंवा रूलमधल्या रूलचं तर त्याप्रमाणे काय पेनल्टी लागेल. तर आता आपल्याला विषय घ्यायचा आहे E-way बिलचा. तर त्यासाठी 129 आहे, मार्गस्थ वस्तू वाहने अटकाव करणे, ती जप्त करणे सोडून देणे, असं मराठीमध्ये भाषांतर आहे. इंग्लिशमध्ये काय, डिटेन्शन, सीजर अँड रिलीज ऑफ गुड्स अँड कन्व्हियन्सेस इन ट्रान्झिट. आता इन्स्पेक्शन करण्याची पॉवर गव्हर्नमेंटकडे आहे, म्हणजे POकडे आहे, प्रॉपर ऑफिसरकडे आहे. नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन धिस ॲक्ट, डिटेन्शन ऑफ गुड्स कन्व्हेयन्स. डिटेन्शनचा अर्थ काय होतो, डिटेन्शन मीन्स नॉट अलाउविंग ॲक्सेस टू द ओनर ऑफ द गुड्स बाय लीगल ऑर्डर किंवा नोटीस इज कॉल्ड डिटेन्शन. हाऊएव्हर द ओनरशिप ऑफ द गुड्स ही टॅक्सपेअरकडेच राहील, त्या ओनरकडेच राहील, पण त्याला रजिस्टर केलं जाईल त्या गुड्सला, त्या गुड्सबरोबर डील करण्यापासून. डिटेन्शन ऑफ गुड्स कन्व्हियन्स वेअर एनी पर्सन ट्रान्सपोर्ट एनी गुड्स ऑर स्टोअर्स एनी गुड्स. ट्रान्सपोर्ट करतो किंवा स्टोअर म्हणजे वेअरहाऊसमध्ये गुड्स आहेत, गोडाऊनमध्ये तिथे स्टोअर केले किंवा ट्रान्सपोर्ट केले, त्याचं डिटेन्शन करण्याची पॉवर हे 129 मध्ये आहे. वाईल दे आर इन ट्रान्झिट इन कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ द प्रोव्हिजन ऑफ धिस ॲक्ट or the rules made thereunder, all such goods and
कन्व्हेन्स म्हणजे वाहन ते तो माल किंवा ते वाहन यूज ॲज अ मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट फॉर कॅरिंग द सेट गुड्स अँड डॉक्युमेंट्स. ते गुड्स, ते वाहन आणि डॉक्युमेंट रिलेटेड टू सच गुड्स अँड कन्व्हेन्स शॅल बी लायबल. जर कॉन्ट्राव्हेन्शन केलेलं असेल, उल्लंघन केलेलं असेल, तर ते गुड्स, ते वाहन आणि त्याचे डॉक्युमेंट लायबल टू डिटेन्शन ऑर सीझर अँड आफ्टर डिटेन्शन ऑर सीझर शॅल बी रिलीज. रिलीज केव्हा होईल? पहिले काय केलं? डिटेन्शन केलं त्या वाहनाचं, त्या गुड्सचं, डॉक्युमेंटचं. रिलीज कधी होईल? यामध्ये अशा पहिली बघा कसं आहे, ज्यावेळेस उल्लंघन केलेलं आहे कायद्यानुसार ते गुड्स जेव्हा वाहतूक होते तेव्हा, तर पहिल्यांदा काही जो ओनर असेल त्या गुड्सचा, कोण आहे ओनर हे बघितलं जाईल. वेअर द ओनर ऑफ द गुड्स कम फॉरवर्ड फॉर पेमेंट ऑफ पेनल्टी. की तुम्ही उल्लंघन केलं आहे, तुम्ही पेनल्टी भरायला पात्र होता. कायदा हे सांगतो की टॅक्स पेअरला की तुम्ही गुड्सचं मुवमेंट करताय पण तुम्ही प्रॉपर तरतुदीनुसार कंप्लायन्सेस केलेलं नाही आहेत. त्यामुळे ओनर आला, ओनरने सांगितलं तर पेनल्टी किती आहे? ऑन पेमेंट ऑफ पेनल्टी इक्वल टू 200% ऑफ द टॅक्स पेबल ऑन सच गुड्स. रिलीज कधी होईल? शॅल बी लायबल टू डिटेन्शन ऑर सीझर अँड आफ्टर डिटेन्शन ऑफ सीझर शॅल बी रिलीज. रिलीज कधी होईल? ते वाहन, ती गुड्स आणि डॉक्युमेंट रिलीज कधी केले जाईल? जेव्हा जो टॅक्स पेबल आहे, मग त्या गुड्स, ज्या गुड्सच्या संदर्भामध्ये ई बिल नाही बनवलं, म्हणजे विदाऊट बिल गुड्स चालले, ई बिल बनवण्याचं कारण काय? तर तुम्हाला टॅक्स पेच नाही करायचा. मग जर तुम्हाला टॅक्स पे करायला आला असता तर किती पे करायला आला असता? त्याच्यात 200% ऑफ टॅक्स पेबल ऑन सच गुड्स. त्यांनी पेनल्टी पे केली, रिलीज केलं. दुसरं, इन केस ऑफ गुड्स जर एक्झॅम्प्ट असतील, तर गुड्स जर एक्झॅम्प्ट असतील, त्यांनी बिल ऑफ सप्लाय इश्यू केलेलं नाही, हे बिल ॲप्लिकेबल नाही, पण त्यांनी बिल ऑफ सप्लाय बरोबर ठेवलेलं नाही आहे. ऑन पेमेंट ऑफ अन अमाऊंट इक्वल टू 2% ऑफ द व्हॅल्यू ऑफ गुड्स. ओके, 2% आणि 25,000 विच एवर इज लेस. जी अमाऊंट कमी आहे तेवढी अमाऊंट भरायची. म्हणजे मॅक्झिमम इथे 25,000 भरायला लागतात. जर 20,000 झालं तर 20,000, पण 30,000 झाले तर मग 20,000च भरायचे. इज लेस. सीझरचा अर्थ काय? सीझर इज टेकिंग ओव्हर द ॲक्च्युअल पोझेशन ऑफ द गुड्स बाय द डिपार्टमेंट. सीझर कॅन बी मेड ओनली आफ्टर इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन दॅट द गुड्स आर लायबल टू कन्फिस्केशन. हे जप्त करण्यात. रिटर्न म्हणजे ताब्यात घेतले, पण ओनरशिप कोणाकडे आहे? टॅक्सपेअरकडेच आहे, जो ओनर त्याच्याकडेच आहे. पण त्याला त्या गुड संदर्भामध्ये काही डिलिंग करता येणार नाही, त्याला रिस्ट्रिक्ट केलं जाईल. वेअर द ओनर डज नॉट कम फॉरवर्ड फॉर पेमेंट ऑफ पेनल्टी. ओनर पुढे येत नाही, जबाबदारी कोण घेत नाही त्या गुड्स की गुड्स माझे आहेत. आता अशा वेळेस काय होतं, जर का जी गाडी आहे ना ती जर भाड्याने घेतलेली असेल तर ट्रान्सपोर्टर तिथे अडचणीमध्ये येतो. त्यामुळे ट्रान्सपोर्टर काय म्हणतात, आता ज्यांना असे अनुभव आले की ई बिल द्या, हे सगळं डॉक्युमेंट द्या, तेच मागतात. कारण त्यांच्या कम्युनिटीमध्ये कोणाला तरी हा प्रॉब्लेम आलेला आहे. त्यामुळे जेव्हा कधी एखादा व्यक्ती त्याची गाडी समजा रिपेअरला पाठवले, दुरुस्तीला पाठवले, मेंटेनन्सला पाठवले आणि अशी भाड्याने गाडी मागवली, तर तो सांगतो की बाबा सगळं मला डॉक्युमेंट द्या, मला नंतर प्रॉब्लेम नको. कुठे गाडी अडवली आणि काय विचारलं तर हे गुड्स तुमचे आहेत, हे मला मला इथे पहिली गोष्ट पुरावा पाहिजे. कारण नंतर काय होतं, असे जे गुड्स पाठवले जातात त्यामध्ये जो ओनर असतो तो बोलतो की मी सांगितलंच नाही, मला माहितीच नाही. ओनर बोलतो मला माहितीच नाही. मग तो ट्रान्सपोर्टर काय म्हणतो की कोणतरी व्यक्ती होता, कोण व्यक्ती होता, त्याचा काहीच पुरावा नसतो. म्हणजे आमच्याकडून व्यक्तीच नाही. अशा घटना घडलेल्या आहेत. अशा वेळेस काय होईल, ओनर डज नॉट कम फॉरवर्ड, हे ट्रू होईल. जर असं होत असेल तर काय करायचं? ऑन पेमेंट ऑफ पेनल्टी इक्वल टू 50% ऑफ द व्हॅल्यू ऑफ गुड्स और 200% ऑफ द टॅक्स पेबल ऑन सच गुड्स. ओनर पुढे येत नाही तर मग इक्वल टू 50% ऑफ द व्हॅल्यू ऑफ सच गुड्स. त्या गुड्सची जी व्हॅल्यू आहे इक्वल टू 50%. पेमेंट पेनल्टी किती असेल? पेनल्टी असेल 50% ऑफ द व्हॅल्यू ऑफ द गुड्स और 200% ऑफ द टॅक्स पेबल ऑन सच गुड्स. याच्यामधलं हायर जे आहे ते
एवढी पेनल्टी असेल. आता ही पेनल्टी कशी मिळवणार? ओनर समोर नाही आहे, गुड्स आहे, गुड्स कब्जामध्ये आहेत, म्हणजे याचा सेल करायला लागेल. ओके, याचा लिलाव करायला लागेल. इन केस ऑफ एक्झाम्प्टेड गुड्स ऑन पेमेंट ऑफ अँड इक्वल टू 5%, इथे वर 2% होतं, इथे 5% आणि 25,000 विचेवर लेस. फर्निशिंग ऑफ सिक्युरिटी. बघा आता पुढे काय, आपण फर्निशिंग अ सिक्युरिटी इक्विवलेंट टू द अमाऊंट पेबल अंडर क्लॉज ए. जी अमाऊंट पे करायला येणार आहे, ओनर समोर आला, आता तो पेनल्टी भरायला तयार आहे, पण त्याच्याकडे आत्ता पैसे नाही आहेत, तो काय करेल? अपॉन फर्निशिंग अ सिक्युरिटी इक्विवलेंट टू द अमाऊंट पेबल अंडर क्लॉज ए or B in such form and manner as may be prescribed. Security आली. However, no such goods or conveyance shall be detained or seized without serving an order of detention or seizure on the person transporting the goods. काय करायला पाहिजे? त्याला ऑर्डर द्यायला पाहिजे. डिटेन करायचं आहे, सीज करायचं आहे, तर विदाऊट सर्विंग अन ऑर्डर ऑफ डिटेन्शन. आता बघा प्रॉब्लेम काय होईल, तुम्ही जर का प्रत्येक गाडीत फिजिकली EBBला चेक करायला गेला आणि अशा प्रकारे काही सापडलं तर मग ती प्रॉपर कारवाई करायला लागते. कायद्याने अधिकार दिला आहे की गाडी पकडली आहे, किती हे टाईम कन्झ्युमिंग काम होईल. तुम्ही काय करता, फक्त बघता EBB बनवलं आहे, नंबर आहे, चला. फिजिकली चेक करत नाही. फिजिकली चेक करायचं म्हटलं तर खूप लेंदी प्रोसिजर होते. मग ती ऑर्डर घ्या, मग ती गाडी ताब्यात घ्या, मग त्याला बोलवा, त्यांनी पेनल्टी भरली लागेल तर ठीक आहे, अदरवाईज मग ती प्रोसिजर पुढे चालू राहील. सांगतो पुढे काय. ओके, आता बघा पुढे काय म्हटलं आहे, इश्युअन्स ऑफ नोटीस विदिन 7 days. म्हणजे ती डिटेन करा, ती ताब्यात घ्या, मग काय पुढे, इश्युअन्स ऑफ नोटीस विदिन 7 days ऑफ पासिंग ऑफ पेनल्टी ऑर्डर अंडर आफ्टर नेक्स्ट 7 days. कसं आहे बघा, द प्रॉपर ऑफिसर डिटेनिंग ऑर सीजिंग द गुड्स, याची ऑर्डर काढायची पहिले, मग पुढे ऑर कन्व्हियन्स, डिटेनिंग ऑर सीजिंग गुड्स किंवा कन्व्हियन्स शॅल इश्यू अ नोटीस within 7 days of such detention or seizure specifying the penalty payable and thereafter pass an order within a period of 7 days from the date of service of such notice for payment of penalty under section 129A 1A or section 129 1B. म्हणजे जी प्रोसिजर करायची आहे त्यासाठी 7 दिवसामध्ये काय केलं पाहिजे, नोटीस इश्यू केली पाहिजे. डायरेक्टली पेनल्टी येत नाही, पहिले नोटीस इश्यू होणार, तेव्हा तो उत्तर देणार, ॲक्सेप्ट करणार, ठीक आहे मला मी लायबल आहे पेनल्टी पे करायला, मी भरतो. ओके, आता ही कारवाई जेव्हा होईल, वेळ लागेल, त्याच्या अगोदर गाडी सोडवायची असेल तर त्याकरता काय, सिक्युरिटी घ्या, बाकी कारवाई त्याची चालू द्या, गाडी सोडा, रिटर्न करू नका, सीज करू नका. ओके, म्हणजे गाडी जर पकडली गेली तर मग त्याचा अहवाल बनेल, काय झालेलं आहे तो बघितलं ना EBBला, मग ती इन्फॉर्मेशन अपलोड होईल, 24 तासामध्ये ते अपलोड करायचं आहे आणि डिटेल रिपोर्ट, फायनल रिपोर्ट सबमिट करायचं 3 दिवसामध्ये. ही प्रोसिजर झाल्यानंतर गाडी त्यांना माल पुढे घेऊन जायचा आहे, पुढे काय सप्लाय करायचं ते करू शकतात. म्हणून त्यांच्याकडनं जेवढी पेनल्टी आहे त्याची अगेन्स्ट बँक गॅरंटी, मागच्या वेळेला बोलले होते की बँक गॅरंटी घेतली जाते, ती बँक गॅरंटी घेऊन आता त्याच्यावरती कारवाई होणारच आहे, तो पुढे जाऊन पेनल्टी भरणार आहे. पण आत्ता गाडी तुम्ही सोडा, जी अमाऊंट जी पेनल्टी प्रूव्ह होईल प्रोसिजरप्रमाणे मी भरेन. आत्ता काय करा, बँक गॅरंटी घ्या आणि ती गाडी सोडा. मग आता पुढे त्यामध्ये नोटीस येईल, पहिले नोटीस येईल, नो पेनल्टी शॅल बी डिटरमाइंड अंडर सेक्शन 129(3). इथे जी पेनल्टी लावायची आहे ती कधी येईल, पहिले आता म्हणणं ऐकून घेतलं जाईल, आपण बिंग हर्ड होईल. त्यानंतर ऑन पेमेंट ऑफ अमाऊंट रेफर्ड इन सेक्शन 129(1) शॅल ऑल प्रोसिडिंग्स इन रिस्पेक्ट ऑफ पेमेंट केलं तर सगळी कारवाई समाप्त होईल, शॅल बी डीम टू बी कन्क्लुडेड. Where the person transporting any goods
or the owner of such goods fails to pay the amount of penalty under section 129(1) within 15 days from the date of receipt of the copy of the order pass under section 129(3). ते बघितलं ना आपण, जी ऑर्डर काढली जाईल त्यानंतर पुढे the goods or conveyance so detained or seized shall be liable to be sold or disposed of otherwise in such manner and within such time as may be prescribed to recover the penalty payable under section 129(3). पहिले काय होईल बघा, पहिले त्याला शोकॉज नोटीस द्यायला लागते, त्यानंतर डिमांड ऑर्डर द्यायला लागते आणि त्यातनं पेमेंट नाही केलं तर त्याच्यावरती रिकव्हरी प्रोसिडिंग होते. उल्लंघन केलं आहे तर तुम्हाला तुमच्याकडनं आम्ही पेनल्टी का घेऊ नये, पहिले शोकॉज नोटीस देतो, त्याला अपॉर्च्युनिटी बिंग हर्ट द्यायला पाहिजे, त्याला बोलवा, त्याविषयी तुम्ही या विषयावरती स्पष्टीकरण मागवा. त्यानंतर पुढे डिमांड ऑर्डर पाठवायची आहे. उल्लंघन त्यांनी मान्य केलं आहे किंवा तो बाजू मांडतोय ते त्याने उल्लंघन केलेलं नाही कायद्याचं, यात असं सिद्ध होत नाही त्या बोलण्यातनं, तो जसं स्पष्टीकरण देतो आहे ते स्पष्टीकरण काय पटण्यातलं नाही आहे, मग त्याला ऑर्डर द्यायची. आणि मग ऑर्डर दिल्यानंतर मग पुढे फेल्युअर टू पे पेनल्टी, त्यांनी पेनल्टी पे नाही केली तर रिकव्हरी प्रोसिडिंग्स. आता ह्यामध्ये रिलीज ऑफ कन्व्हेन्स कधी होईल बघा, दॅट कन्व्हेन्स शॅल बी रिलीज ऑन पेमेंट बाय द ट्रान्सपोर्टर ऑफ पेनल्टी अंडर सेक्शन 129(3) और 1 लाख विच एव्हर इज लेस. 1 लाख रुपये दिले तर मग ट्रान्सपोर्टर असेल त्याची गाडी रिलीज केली. वेअर द डिटेन ऑर सीज गुड्स आर पेरिशेबल, नाशिवंत वस्तू असतील किंवा मग धोकादायक हॅझार्डियस इन नेचर असतील or are likely to depreciate in value with passage of time, the said period of 15 days जो दिला आहे, हा पिरियड दिला आहे विदिन 15 days, तो रिड्यूस केला जाईल बाय PO, रिड्यूस करू शकतो. आता ह्यामध्ये एक क्लॅरिफिकेशन असं आहे, सर्क्युलर असं आहे, इट हॅज बीन क्लॅरिफाईड बाय सर्क्युलर नंबर इफ द इनवॉइस or any other specified document is accompanying the consignment of goods, then either the consignor or the consignee deemed to be the owner. डॉक्युमेंट प्रमाणे इनवॉइस आहे किंवा एनी डॉक्युमेंट आहे ते जर गुड सोबत असतील, मग if the invoice or any other special document is not accompanying the consignment of goods, गुड्स बरोबर डॉक्युमेंट नाहीच कुठली, then such cases the proper officer should determine who should be declared as the owner of goods. पेनल्टी कोणाकडनं घ्यायची आहे, ओनरकडनं घ्यायची आहे ना. आता मी सप्लायर आहे, माझ्याकडून तुम्ही गुड्स घेऊन गेला, ओके, आणि तुम्ही डॉक्युमेंट ठेवले नाही ठेवले, कोण आहे याचा ओनर? मला माहितीच नाही, तुम्ही बनवलं नाही, मी तुम्हाला गुड्स दिले, मुवमेंट मी करत नाही आहे, सप्लायर मुवमेंट रिसिपेंट करतो आहे, जबाबदारी रिसिपेंटची आहे, मला माहीत नाही गुड्सचं कसं प्रकारे काय करणार आहे, मग कारवाई कोणावरती होईल? त्यासाठी हे सर्क्युलरमध्ये दिलेलं आहे की परत हा पण एक विषय आहे ना, रिसिपेंट बोलेल मी सप्लायरला बोललो तर गुड्स पाठवा, त्यांची जबाबदारी रिव्ह्यू बनवण्याची, मी देणार नाही पेनल्टी. हा डिस्प्युटेड मॅटर होता ना की सप्लायरचा आणि रिसिपेंटचं कॉन्ट्रॅक्ट काय, ॲग्रीमेंट काय, कोणी गुड्स पाठवायचे, कशा प्रकारे पाठवायचे, ई-बिल कोणी बनवायचं. कायदा काय सांगतो, आयदर ट्रान्सपोर्टर, रिसिपियंट आणि सप्लायर तिघांपैकी कोणी बनवा ई-बिल. आता ट्रान्सपोर्टरला यामध्ये अडका ट्रान्सपोर्टर, त्याची गाडी अडकणार नाही, आणि जो अधिकारी ह्यावरती, जो व्यक्ती यावरती कारवाईमध्ये भाग घेतोय, हे सगळं निघतेपर्यंत त्यालाच बघायचं. तर हे वाटतं तेवढं कारवाई ॲक्च्युली प्रॅक्टिकली करायला गेलो होतं, हे फार सोपं नाही तेवढं. From the following detail, calculate the amount to be paid for release of goods detained
or seized under section 129 if owner of goods does not come forward for payment of applicable penalty detail as follows. आता वरती आपण जे बघितलं तेच व्हॅल्यू ऑफ गुड्स आहे 30 लाख, ॲप्लिकेबल GST ऑन सच गुड्स 5,40,000. यातलं त्यांनी ॲडव्हान्समध्ये काय GST पे केला असेल ही माहिती दिलेली आहे त्यांनी. ओके, ही माहिती दिलेली. Would your answer be different if goods were exempt from GST and value remains the same? 30 लाखाचे गुड्स टॅक्सेबल असेल तर काय, एक्झाम असेल तर काय. If owner of the taxable goods does not come forward for payment of applicable penalty, the amount to be paid for release of goods detained or seized under section 129 is applicable penalty equal to 50% of the value of goods. म्हणजे किती होईल, 15 लाख. 30 लाखाचे 50% 15 लाख. और 200% ऑफ टॅक्स पेएबल. टॅक्स पेएबल किती आहे, 5,40,000. तो किती होतो, आता ह्यामध्ये CGST बघितला डिवाइड बाय 2 तर 5,40,000. विच एव्हरेज हायर म्हणजे 15 लाख. ओके. इफ ओनर या दोघांमध्ये हायर जो होईल तेवढं काय. आता याच्यामध्ये एक्झाम गुड जर असतील द अमाऊंट टू बी पेड 5%. मग इथे काय होईल, खूप मोठी अमाऊंट होते, 1,50,000 किंवा 25,000. मग 25,000 रुपये, मॅक्झिमम 25,000 रुपये एक्झाम गुडला. आलं लक्षात. जर ई-वे बिल नाही बनवलं तर मागच्या वेळेला मला दोघा ठिकाणी प्रश्न विचारला, त्यांना मी हे काढून दाखवलं आणि हे समोर ठेवलं आणि मला वाचना समोर. तुम्हाला प्रश्न पडला की नाही, मी उत्तर समोर ठेवलं तरी पण त्यांनी वाचलं नाही. प्रत्येक गोष्ट मी रेडीमेड सांगायलाच पाहिजे, तेव्हाच तुम्ही समजून घ्यायला. असा त्याचा अर्थ निघाला मागच्या वेळेला मला की नाही, सगळ्यात तुम्हीच सांगा. आम्ही काय क्लासला आलो आहे, दाखवू नका, आम्हाला सांगा तुम्ही. बरोबर आहे ना. तुम्ही 3दा विचारला की नाही मागच्या, तिथे मला दाखवा समोर आहे बघा. तुम्हाला आता प्रश्न पडतायत म्हणजे तुम्हाला काहीतरी तुमच्या मेंदूमध्ये काहीतरी प्रोसेसिंग चालू आहे आता, पण मी समोर उत्तर दिलं आहे ना तुम्हाला. तुम्हाला पुढे जाऊन ज्या लेवलला काम करायचं आहे थोडं तुम्हाला काही गोष्टी शोधायला लागतील, समोर आल्यावर समजून घ्यायला लागतील. थोडी तुम्ही सवय केली पाहिजे तुमच्या मेंदूत. सगळे रेडीमेड अपेक्षा नका करू. एक पहिल्या लेवलला ठीक आहे, पहिले काय क्लास ठीक आहे, आता थोडं वेळ तुम्हाला कळायला लागलं काय गोष्टी, बा हा सेक्शन आहे, रूल आहे, दिलेलं आहे, या प्रकारे हे असं का असं आहे, मग इफ आहे, वेअर आहे, कंडिशन आहे, असं असं असं, मग विचेवरी हायर लोवर हे तुम्हाला कळतं ना काय. मग फार त्यामध्ये काय नाही. आणि असं सरळ स्ट्रेट लिहिलं आहे विदाउट फॉरवर्डिंग. समजायला कठीण जातं, पण तुम्हाला व्यवस्थित फॉरवर्ड करून दिलेलं आहे ना, समजायला सोपं आहे त्यामध्ये. आता हे तुम्ही आत्ता समजून घेतलं तर पुढच्या वेळेला तुम्हाला कधी गरज पडली, मी वाचलं, एक्झाम्पल बघितलं, लगेच क्लिअर होईल की नक्की आपल्या कामात काय चाललं आहे. तुम्ही जे काम बघाल त्यात तुमचा इंटरेस्ट फार थोडा आहे. दुसरा कोण व्यक्ती कधी करतोय काम त्यात तुम्ही इन्व्हॉल्व आहात ते नक्की बघा. ते मला बोलले की बँक गॅरंटी दिली, गाडी सोडून दिली, म्हणजे ती त्यात तरतूद आहे ना, त्याप्रमाणे ते घडलं. मग ऑर्डर काढली, ते एवढा टॅक्स लावला, एवढी पेनल्टी लावली, तर कशी लावली समजलं पाहिजे ना तुम्हाला. जे काम चाललं आहे ते कशा प्रकारे चाललं आहे, त्यात कुठला सेक्शन लागला, कुठला रूल लागला, नोटीस दिली तर कुठल्या सेक्शनप्रमाणे दिली, कुठल्या रूलप्रमाणे दिली, हे तुम्ही हळूहळू समजून घ्या. तर मग तुम्हाला कळलं जाईल की काय चाललेलं आहे काम. XYZ carries goods from Vadodara to Pune. The value of goods 80,000. विचार आता बघा, तुम्हाला असा प्रश्न पडला पाहिजे, जर का ओनर समोर नाही आला आणि ती जी पेनल्टी आली ती 30 लाखाचे गुड्स आहेत, 15 लाख रुपये आहेत ना, गुड्स विकून 25 लाख मिळाले तर 15 लाख पेनल्टी जमा होईल. धारा कोणाला द्यायची, ओनर समोर नाही आला, धारा कोणाला द्यायची. आता जो ओनर असेल समोर आला तर त्याला काहीतरी अमाऊंट मिळेल ना, घ्या बाबा पेनल्टी. कोण
कोण सोडून जाईल गुड्स? 30 लाखाचे गुड्स जबाबदारी कोण घेतच नाही. पण कसं होतं की समजा असं काय असे कुठले गुड्स असतील की जे नॉर्मली सप्लाय करायला परमिशन नाही आहे किंवा परमिशनची गरज आहे, केमिकल असतील काय अशा प्रकारच्या गोष्टी असतील, अशा कुठल्या काही वस्तू आहेत की ह्या कायद्यात तर पेनल्टी लागणारच आहे, दुसऱ्या कायद्यात पण लागेल. मग त्यावेळेस ते जबाबदारी घेणार की आमचे गुड्सच नाही. असं होऊ शकतं, पण लॉ मेकरना सगळ्या शक्यता विचारात घेऊन मग ते बनवायला लागतं. मग दुसऱ्या कायद्यात काय पेनल्टी लागत असेल मग त्या कायद्यामध्ये दुसऱ्या कायद्यानुसार कारवाई होऊन त्यात ते पैसे घेतले जातात. हे असं. अदरवाईज किती पेनल्टी आहे आपण बघितलं पहिलं की जर ओनर समोर आला तर किती पेनल्टी झाली, तो भरेल, मोकळा होईल ना, बाकी अमाऊंट मिळणार आहे. पण जर लिगल गुड्स असतील पण इकडे एक अनलिगल ॲक्ट झाला, समोरील ओनर पेमेंट करेल, पेनल्टी देईल, विषय संपला. %18 IGST आहे. इन ट्रान्झिट प्रॉपर ऑफिसर त्यांनी अटकाव केला वाहनाला, इंटरसेप्टेड द सेम सेक्शन 68 ऑफ द CGST ॲक्ट अँड फाउंड कॉन्ट्राव्हेन्शन, उल्लंघन केलं तर आढळलं. कॅल्क्युलेट द पेनल्टी पेएबल अंडर सेक्शन 139 इफ XYZ कम फॉरवर्ड फॉर पेमेंट ऑफ पेनल्टी अँड इफ XYZ डज नॉट कम फॉरवर्ड पेमेंट ऑफ पेनल्टी. किती असेल? गुडची किंमत किती आहे? 80,000. If goods detained or seized where the owner of goods come forward for payment of penalty, then penalty किती होईल? 200%. आणि दुसरं, the owner of goods does not come forward 50%. गुडची किंमत आहे 80,000 म्हणजे 40,000 आणि 200% ऑफ पेनल्टी 28,800 म्हणजे किती होईल? हायर 40. फार काय डिफिकल्ट नाही त्यामध्ये, कठीण नाही आहे. पण एक्झाम्पलमुळे काय होतं, वरती जे वाचलं आहे तुम्ही नंतर कधी जेव्हा बघायला जाल तुम्हाला आठवायला समजायला सोपं पडावं म्हणून एक्झाम्पल 2 दिली. रूल 142 आहे. ओके, आता ह्या रूल 142मध्ये असं आहे की फार गुंतागुंत आहे याच्यामध्ये, कारण की हा रूल 142 सेक्शन 129 आत्ता आपण बघितलं त्यानुसार रूल 142ची काय करायची आहे प्रोसिजर आहे. बघा, प्रोसिजरल कंप्लायन्सेस रिलेटिंग टू इश्युअन्स ऑफ नोटीस अँड ऑर्डर फॉर डिमांड ऑफ अमाऊंट. पेनल्टी आहे, पहिले काय आहे शोकॉज नोटीस, मग डिमांड ऑर्डर आहे. आता ह्याच्यामध्ये समरी ऑफ नोटीस अँड स्टेटमेंट टू बी प्रोव्हाइडेड इलेक्ट्रॉनिकली इन DRT 01. पहिले बघा कसं होईल याच्यामध्ये की 129, 52, 73, 74, 76, 122, 123, 124, 25, 27, 130 एवढ्या सेक्शनमध्ये 142 रूल थ्रूच प्रोसिजर आहे. आत्ता आपण 129 बघतोय म्हणून तो मी पहिले घेतला आहे, बाकी सगळं जे आहे हे आत्ता आपल्याला इथे लागू होत नाही, गैर लागू. ओके, आता DRC 01 समरी देअर ऑफ इलेक्ट्रॉनिकली इन जाईल. आता हे सगळा भाग जो आहे हा गैरलागू आहे, त्यामुळे हा मी फॉर्मॅट नाही करत. पुढे आता हा भाग बघा, वेअर पर्सन मेक्स पेमेंट ऑफ द अमाऊंट विदिन 7 days. 7 दिवसामध्ये जरा पहिले विचारलं जाईल पेमेंट तुम्ही करा 7 दिवसामध्ये, तुमच्यावरती पेमेंट का लागू नये. त्यांनी DRT 03मध्ये पेमेंट करेल. अँड PO शॅल इश्यू ऑर्डर. बघा कसं आहे, वेअर द पर्सन चार्जेबल विथ टॅक्स मेक्स पेमेंट ऑफ द टॅक्स अँड इंटरेस्ट. आता याचा मला सेक्शन हे बाकीचे आहेत ते लागू आहे आपलं. वेअर द पर्सन कन्सर्न मेक्स पेमेंट 129 आहे विदिन 7 days ऑफ द नोटीस इश्यूड अंडर 129. 3 मध्ये नोटीस आहे ना, मग बघा वाचलं ना आपण त्याप्रमाणे. बट बिफोर द इश्युअन्स ऑफ ऑर्डर, ऑर्डर काढण्या अगोदर त्यांनी पेमेंट केलं, शॅल इंटिमेट द प्रॉपर ऑफिसर पेमेंट करा. ऑर्डर काढण्यापूर्वी पेमेंट केलं त्याने. द PO शॅल इश्यू अन इंटिमेशन कन्क्लुडिंग द प्रोसिडिंग्स रिस्पेक्ट. शोकॉज नोटीस दिली त्यांनी, आपण देणं लागतं हे मान्य केलं, तो लायबल टू पेनल्टी त्यांनी मान्य केला, पेनल्टी भरली स्वइच्छेने 7 दिवसामध्ये, इन्फॉर्म केला ऑफिसरला, संपला विषय. A summary of the order issued
अंडर सेक्शन 129 जर समरी ऑफ ऑर्डर पुढे जाऊन 129 शॅल बी अपलोडेड इलेक्ट्रॉनिकली स्पेसिफाईंग देअर इन द अमाऊंट ऑफ टॅक्स इंटरेस्ट आणि पेनल्टी पेएबल बाय द पर्सन कन्सर्न. त्यांनी पेमेंट नाही केलं तर नेक्स्ट मग काय होईल, ऑर्डर जाईल. ही ऑर्डर आहे ना 07. द ऑर्डर रेफर टू इन सबरूल 5 शॅल बी ट्रीटेड ॲज नोटीस फॉर द रिकव्हरी. पेमेंट नाही केलं तर मग रिकव्हरी म्हणून द्यायची. आता रिकव्हरी करा तुम्ही बघाल, रिकव्हरी करता तर 144A रिकव्हरी ऑफ पेनल्टी फॉर बाय सेल ऑफ गुड्स और कन्व्हिनियन्स डिटेन ऑर सीज इन ट्रान्झिट. त्याकरता हा रूल. ह्यात कसं करायला लागतं बघा, किती म्हणजे ह्या प्रोसिजर प्रॅक्टिकली करायच्या म्हटल्या तर किती वेळ लागेल आणि कशा प्रकारे करायचं दिलेलं आहे हे बघा. आता की प्रिपरेशन ऑफ इन्व्हेंटरी, पहिले काय करायचं, ते जे गुड्स विकायचे आहेत त्याचं इन्व्हेंटरी आणि एस्टिमेशन ऑफ मार्केट व्हॅल्यू काढा पहिले किती आहे, त्या गुड्सची मार्केट व्हॅल्यू किती आहे आणि काय काय स्टॉकची आहे ती लिस्ट यादी बनवा. वेअर द पर्सन ट्रान्सपोर्टिंग एनी गुड्स और द ओनर ऑफ सच गुड्स फेल्स टू पे द अमाऊंट ऑफ पेनल्टी. सेक्शन 151 मध्ये पेनल्टी पे नाही करत, शो कॉज पाठवली, मग नोटीस पाठवली, मग रिकव्हरी. रिकव्हरीमध्ये विदिन 15 days फ्रॉम द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ द कॉपी ऑफ द ऑर्डर पास अंडर सबसेक्शन 3 ऑफ द सेड सेक्शन 129 द PO shall proceed for sale or disposal of the goods or conveyance so detained or seized by preparing an inventory and estimated market value. आता ते जर गुड्स जे आहेत ते जर पेरिशेबल असतील किंवा धोकादायक असतील तर 15 दिवस नाही, द सेड पिरियड ऑफ 15 दिवस मे बी रिड्यूस टू बाय PO. म्हणजे हे सगळं करायचं आहे 15 दिवसामध्ये. पण गुड्स नाशिवंत आहेत किंवा धोकादायक आहेत तर 15 दिवसाच्या आत पण PO करू शकतो. रिकव्हरी प्रोसिडिंग 15 दिवसाच्या आतमध्ये केली जाऊ शकते. आता काय करायचं आहे, लिलाव. द सेड गुड्स ऑर कन्व्हिनियन्स शॅल बी सोल्ड थ्रू अ प्रोसेस ऑफ ऑक्शन including e-auction for which a notice shall be issued. DRC 10 मध्ये clearly indicating the goods or conveyance to be sold and the purpose of sale. DRC 10 तुम्ही बघितलंय का? आता जिकडे ऑप्शन करायचं आहे जे दिलं आहे तिकडे सेक्शन 129(6) ऑफ दॅट डिमांड ऑर्डर नंबर, डेट, पिरियड, द ऑप्शन विल बी हेल्ड ऑन शेड्यूल, गुड्स क्वांटिटी या प्रकारे हे काढलं. Provided that where the person transporting said goods or the owner of such goods pays the amount of penalty under 129(1), including any expenses incurred in safe custody and handling of such goods conveyance after the time period mentioned in subrule 1. After the time period mentioned in subrule 1 but before the issuance of notice. नोटीस काढण्यापूर्वी जर त्याने ती अमाऊंट पे केली तर PO shall cancel the process of auction and release such goods or conveyance. एकदा नोटीस काढली का मग लिलाव होणारच, पण ते काढण्या अगोदर, नोटीस काढण्या अगोदर जर पेमेंट केलं ओनरने किंवा ट्रान्सपोर्टरने गुड्स
ताब्यात घेतले, डिटेन केले, या सगळा खर्च आहे, इन्क्लुडिंग एनी एक्सपेन्सेस इन्कर्ड इन सेफ कस्टडी अँड हँडलिंग ऑफ सच गुड्स. सगळं पेनल्टीचा खर्च, गुड्सचा हँडलिंगचा खर्च, कस्टडी ठेवण्याचा खर्च, हा सगळा खर्च येत आहे नंतर, फक्त पेनल्टी नाही. मग आलं लक्षात. लास्ट डेट फॉर बीड सबमिशन. द लास्ट डेट फॉर submission of bid or the date of auction shall not be earlier than 15 days. 15 दिवस पिरियड ठेवायचं. निविदा सादर करण्याचा शेवटचा दिवस किंवा लिलावाची तारीख उपनियम 2 मध्ये नमूद केलेली नोटीस जारी केल्याच्या तारखेपासून 15 दिवसांपेक्षा जास्त असू नये. ओके. प्रोव्हाइडेड दॅट वेअर द डिटेन ऑर सीज गुड्स आर पेरिशेबल, परत हे येणारच आहे, आणि हॅझार्डियस इन नेचर, त्याला 15 दिवस लागू होणार नाही. परंतु ताब्यात घेतलेल्या किंवा जप्त केलेल्या वस्तू नाशिवंत किंवा घातक स्वरूपाच्या असतील किंवा कालांतराने मूल्यात घसरण होण्याची शक्यता असेल तर पीओद्वारे 15 दिवसाचा हा कालावधी कमी केला जाऊ शकतो. आता ज्यांना लिलावात भाग घ्यायचा आहे त्यांना प्रीबिड डिपॉझिट द्यायला लागतं. The PO may specify the amount of pre-bid deposit to be furnished in the manner specified by such officer to make the bidders eligible to participate in the auction. बरोबर आहे ना. तुम्हाला भाग घ्यायच्या लिलावामध्ये तर तुम्ही प्रीबिड डिपॉझिट द्या. लोक मला असं विचारतात की आम्हाला क्लास जॉईन करायचं आहे, आपण क्लासला यायचे. मी काय सांगतो की मग 1000 रुपये पे करा, तुम्ही या बॅचला येणार आहे, ह्या टायमाला 1000 रुपये द्या. जर 1000 रुपये देणार आहे तो म्हणजे नक्की येणार आहे, असंच आहे ना. लक्षात घ्या, ज्यांनी ठरवलेलं आहे तो देईल 1000 रुपये. बॅच मी सुरू करता एका महिन्यामध्ये 1000 द्यायला तयार आहे, तो सिरियस लग्न आहे. तसं जो बीडमध्ये भाग ज्याला घ्यायचा आहे, लिलावात ज्याला भाग घ्यायचा आहे, तो काय करेल, प्रीबिड डिपॉझिट देईल. आयदर लिलावामध्ये गुड्स त्याला मिळतील किंवा मिळणार नाही. जर नाही मिळाले गुड्स त्याला तर ती अमाऊंट रिफंडेबल आहे, ती डिपॉझिट आहे. द PO मे स्पेसिफाय द अमाऊंट ऑफ प्रीबिड डिपॉझिट टू बी फर्निश्ड इन द मॅनर स्पेसिफाईड सच ऑफिसर टू मेक बिडर इलिजिबल टू पार्टिसिपेट इन द ऑप्शन विच मे बी रिटर्न टू द अनसक्सेसफुल बिडरला ते पैसे परत केले जातात. आणि जो सक्सेसफुल बिडर आहे त्यांनी जर रिमेनिंग पेमेंट नाही केलं तर ती अमाऊंट मग जप्त होईल. एखाद्या व्यक्तीचा फ्लॅट बुक केला फ्लॅट, पण जर फ्लॅट परचेस नाही केला तर जी बुकिंग अमाऊंट असेल ती जप्त होईल. असा नियम असेल तर जप्त होईल. इथे नियमच केला आहे, जर तुम्ही प्रीबिड डिपॉझिट दिलं आहे आणि जर तुमच्या बाजूने लिलाव लागला आणि उरलेली अमाऊंट पेमेंट नाही करू शकला तर मग डिपॉझिट केलेली अमाऊंट जप्त होईल. बोलीदारांना लिलावात सहभागी होण्यास पात्र बनवण्यासाठी PO अशा अधिकाऱ्याने निर्दिष्ट केलेल्या पद्धतीने सादर करावयाच्या बोलीपूर्वी ठेवीची रक्कम निर्दिष्ट करू शकतो, जी यशस्वी बोलीदार अपयशी ठरल्यास जप्त केली जाऊ शकते. शक्य असेल त्याप्रमाणे संपूर्ण रक्कम भरावी. आता काय होतं, केव्हा तुमचं गुगल ट्रान्सलेट तुम्ही कराल ना प्रॉपर अर्थ येईलच असं नाही, पण तरी पण तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्हाला बऱ्यापैकी अर्थ कळतो. म्हणजे ज्याला इंग्लिश जरी कळलं असलं तरी पण ती कायद्यामध्ये रचना आहे ना ती प्रॉपर अर्थ देत नाही. मराठी आणि इंग्लिश दोन्ही मिळून वाचलं ना तर बऱ्यापैकी त्याचा अर्थ लागतो की ज्यांना काय म्हणायचं. नोटीस टू सक्सेसफुल बिडर फॉर मेकिंग पेमेंट. द PO शॅल इश्यू अ नोटीस टू द सक्सेसफुल बिडर रिक्वायरिंग हिम टू मेक द पेमेंट विदिन अ पिरियड ऑफ 15 days. लाखो रुपयाचा माल असेल ना, समजा 30-40 लाखाचा करोडचा माल आहे तर प्रीबिड डिपॉझिट 2 लाख आहे दिलं, ठीक आहे, 2 करोडचा माल आहे, बाकीचे 1 लाख अठ्ठ्याण्णव कधी येणार. थोडा वेळ तर गेला तो व्यक्ती, म्हणून त्याला 15 दिवस वेळ दिला. बाकीची अमाऊंट पे करा. जर त्यांनी नाही पे केली तर 2 लाख जमा केले तर प्रीबिड डिपॉझिट जप्त होते. समजलं ना. म्हणजे जो 2 करोडचा माल घेऊ शकतो त्याने विचारपूर्वक त्यात भाग घ्यावा. 2 लाख प्रीबिड डिपॉझिट ठेवतील. हे 1-2% अमाऊंट असं असली तरी पण ती अमाऊंट अशी तुलनेने मोठी वाटते ना. प्रोव्हाइडेड दॅट वेअर द डिटेन ऑर सीज गुड्स आर पेरिशेबल हॅझार्डियस, तेच आहे, ठीक आहे. ट्रान्सफर
ऑफ possession and ownership on payment of the full bid amount the PO shall transfer. पेमेंट केलं मग ट्रान्सफर होईल. shall transfer the possession and ownership of the said goods or conveyance to successful bidder. गुड्स डिटेन केले मग गव्हर्नमेंटने जप्त केले म्हणजे कन्फ्लिक्ट केले. जप्त केलेले गुड्स विकले. ओनरशिप कोणाची आहे? जो लिलावामध्ये सक्सेसफुल बिडर आहे त्याची आहे. त्याला सर्टिफिकेट दिलं जाईल या गुड्सचा ओनर तू आहेस. री-ऑक्शन the PO shall cancel the process and proceed for re-auction where no bid is received or the auction is considered to be non-competitive. म्हणजे प्रॉपर किंमत नाही मिळाली गुड्सची तर लिलाव प्रक्रिया रद्द होईल. ॲडिक्युएट पार्टिसिपेशन और ड्यू लो बिड्स. लिलावामध्ये फार मोठी अमाऊंट लावली जात नाही, मिळत नाही आहे किंवा मग सफिशियंट पार्टिसिपंट नाही आहे त्या लिलावामध्ये तर ते रद्द होईल. स्टे ऑफ रिकव्हरी प्रोसिडिंग. आता केव्हा केव्हा झालं रिकव्हरी प्रोसिडिंगमध्ये स्टे आणलं होतं त्या वेअर अँड अपील हॅज बीन फाइल्ड बाय द पर्सन अंडर द प्रोविजन ऑफ सबसेक्शन 1 रीड विथ सेक्शन 107(6). द प्रोसिडिंग फॉर रिकव्हरी ऑफ पेनल्टी बाय सेल ऑफ गुड्स और कन्व्हियन्स डिटेन और सीज इन ट्रान्झिट अंडर दिस रूल शॅल बी डीम टू बी स्टे. अपील केलं तर काय होईल? ही कारवाईच्या अगेन्स्ट अपील केलं तर मग स्टे येईल. ओके. हे ॲप्लिकेबल नाही आहे कशासाठी? पेरिशेबल आणि हॅझार्डियस नेचरसाठी. किती गुंतागुंतीची आहे प्रक्रिया लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला काय नंबर चेक करा किती बनवलं आहे जाऊ द्या. ही एवढी म्हणजे हे एवढी प्रक्रिया स्ट्रेच होते. आला समोर होणार ठीक आहे, नाही आला तर मग पुढे कितपर्यंत एक सगळ्या गोष्टी करायच्या. डिटेन करा, ताब्यात ठेवा, मग जागा बघा, तिकीट ठेवा, मग तो खर्च गव्हर्नमेंटला करायला लागेल. जोपर्यंत ते गुड्स ताब्यात आहेत ते प्रॉपर मेंटेन करा, नोटीस पाठवा. 7 दिवस 15 दिवस असे जर का 100-200 लोकांना पकडले तेवढा माल ठेवायचा कुठे गव्हर्नमेंटने? हाही प्रॉब्लेम आहे. हां तेच तर सांगा तुम्हाला मी, असंच आहे ना. तुम्ही जे मागच्याला विचारलं मला तुम्हाला असं का होतं ते उत्तर पण कळलं ना. किती किचकट प्रक्रिया आहे पेनल्टी वसूल करायची. म्हणजे तिथं सेटलमेंट झाली तो बोलला काय पैसे घ्या आणि सोडा, तर ते जास्त फायद्याचं आहे. समृद्धी बोलणारच ना. आता जसं ट्रॅफिक पोलीस लोक बोलतात आणि ते करतात तीच प्रक्रिया इथे पण होणार ना. माणसं तीच आहेत ना. जगात तुम्ही कुठेही जा माणसं अशीच आहेत ना. माणसाची जी वृत्ती आहे यात नाही एवढा पेनल्टी लागेल त्याला घाबरवायचा आणि मग काय सेटलमेंट करायची ते करा. आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात सगळ्या राज्यामध्ये होतात आणि याच्यामध्ये राजकीय वरद असा असल्याशिवाय होत नाही. हे माझ्याकडे एक व्यक्ती असे होते सांगितलं की आम्हाला वरून आले एवढी वसुली झाली पाहिजे, ऑन पेपर एवढी करा आणि एवढी वसुली आम्हाला पाठवावरती पैसे. म्हणजे किती पैसे वरती पाठवायचे हे टार्गेट दिलं जातं, तेवढे पैसे वरती पाठवा, बाकी तुम्ही खाली ठेवा, बाकी सब गरीब में बांटो. एवढे आम्हाला वरती पाठवा. वास्तव आहे ना ह्याच्यामध्ये काय नाही, हे काही सिक्रेट नाही. आणि थांबूया आज, जास्त काय आज मी घेत नाही एवढंच. ओके.